नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्टडी विथ लक्ष्मण सर. मित्रांनो, कालचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल. त्याच्यानंतर आज आपण करंट अफेअर चालू करणार आहे. तुमच्या करंट अफेअरला तुम्हाला 100% 3 ते 4 मार्कासाठी प्रश्न विचारतात, म्हणजे विचारतातच. त्यात पहिल्या महिला, पहिले तुमचे म्हणजे CISF चे अधिकारी असतील, BSF चे अधिकारी असतील, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. ठीक आहे ना? त्यानंतर त्यासाठी आपण आज चालू करणार आहे. तुमचे 15 स्लाइड मध्ये जवळपास मी नाही म्हटलं तरी तुमचे 40 ते 50 क्वेश्चन घेतलेले तिच्यात. तर तुम्हाला आवडले तर नक्कीच सांगा. आणि लवकरात लवकर तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पण पाठवून द्या, कारण की आपल्याला जास्तीत जास्त मित्रांसोबत जोडायचंय, त्यांचा फायदा करून द्यायचा आहे. ठीक आहे, चला तर आपण मग आज सुरुवात करूया. सर्वात पहिले ठीक आहे, ठीक आहे. पहिला काय रे, पहिला महिला कोण येतं? राष्ट्रीय महिला आयोग. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष कितव्या रे? तुम्हाला विचारतील एखाद्या वेळेस की राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया रहाटकर या कितव्या अध्यक्ष झालेल्या आहेत? कितव्या आहेत? 9व्या. आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हटलं कोण रे? विजया रहाटकर. कधी पदभार स्वीकारला त्यांनी? तर 22 ऑक्टोबर 2024. 22 ऑक्टोबर 2024 ला त्यांनी पदभार स्वीकारला. रेखा शर्मा या अगोदर कोण होते रे? रेखा शर्मा या होत्या. यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या फर्स्ट मराठी व्यक्ती होत्या. फर्स्ट मराठी व्यक्ती ठरल्या. त्यानंतर तसेच डॉक्टर अर्चना मुजुमदार यांची या आयोगाच्या सदस्य म्हणून अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या मूळच्या कुठलच्या आहे रे? छत्रपती संभाजीनगरच्या. कोण? विजया रहाटकर. विजया रहाटकर मॅडम. रहाटकर. ठीक आहे. या कोण आहेत रे मग? फर्स्ट मराठी व्यक्ती. त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या दुसऱ्या अध्यक्ष कोण आहेत रे? मोहिनी गिरी होत्या. कोण होत्या? मोहिनी गिरी. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे डिसेंबर 2023 मध्ये. त्याच्यामुळे हा प्रश्न कसा आहे रे येऊ शकतो की राष्ट्रीय महिला आयोगाच्या दुसऱ्या अध्यक्षा कोण होत्या? तर मोहिनी गिरी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पण निधन वार्तामध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. त्या कोणत्या गटाच्या आहेत रे? अजित पवार गटाच्या आहे. कोणत्या? अजित पवार गटाच्या आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग याच्यात कंपॅरिझन करून पाहू आपण. याच्यात तुम्हाला एक प्रश्न सापडेलच. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली? 12 ऑक्टोबर 1993. राज्य महिला आयोगाची 25 जानेवारी 1993. आणि राष्ट्रीय महिला आयोगाची, राष्ट्रीय म्हणजे भारतासाठी पूर्ण महिला आयोगाची 31 जानेवारी शेवटच्या दिवशी, जानेवारी महिन्यात शेवटच्या दिवशी 31 जानेवारी 1992 याची. आणि राज्याची किती रे? 25 जानेवारी 1993. स्वरूप कसं याचं? वैधानिक आहे. याचं पण वैधानिक आणि याचं पण रे वैधानिक आहे. याची कलम नाहीये कारण की हे वैधानिक आहे. संविधानात दिलेले काय तर नाही. त्याच्यामुळे कसे वैधानिक आहे. यांच्यासाठी कलम लागू असणार नाही. कायदा कधीचा आहे हा कायदा आहे 1993 चा, हा 2005 चा आणि हा 1990 चा. याची रचना कशी असते? रचना एक अध्यक्ष असतो, 5 पूर्णवेळ सदस्य असतात आणि 7 मानद सदस्य असतात. कसे? एक अध्यक्ष प्लस 5 अधिक 7. राज्य महिला आयोगाचे एक अध्यक्ष, 6 सदस्य, एक सदस्य सचिव असतो आणि एक DGP असतो. ठीक आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे एक अध्यक्ष आणि 5 सदस्य. पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे? तर न्यायाधीश रंगनाथ मिश्रा. आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते रे? जयंती पटनायक. कधी? 31 जानेवारी 1992 साली. सध्याचे कोण इकडचे? अरुण कुमार मिश्रा. हे कशाचे रे? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत रे? न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा. तर राज्य महिला आयोगाचे आपण नुकतंच पाहिलं होतं. कोण आहेत रे? रुपाली मॅडम चाकणकर. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचे कोण आहेत रे अध्यक्ष? विजया किशोर रहाटकर. विजया किशोर रहाटकर. पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती. कुठल्या आहेत रे?
छत्रपती संभाजी नगर मधल्या. ठीक आहे. मग तसंच काही तुम्हाला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याच्यावर प्रश्न विचारतात का रे? विचारतात. त्याची स्थापना विचारतात. राष्ट्रीय अनुसूचित जाती म्हणजे एससी, एससीचा आयोग, एसटीचा आयोग आणि मागासवर्गीय आयोग. ठीक आहे. तर एससीचा आयोग कधी स्थापन झाला होता? 19 फेब्रुवारी 2004 चा. 19 फेब्रुवारी 2004 ला म्हणजे वेगळा झाला होता तो. ठीक आहे. वेगळा झाला होता. कोणापासून? अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीचा हा दोन कायदे वेगळे वेगळे झाले होते. तर मग अनुसूचित जमाती पण कधीचा आहे आता? 19 फेब्रुवारी 2004. हा पण 19 फेब्रुवारी 2004. त्याच्या अगोदर एससी एसटी साठी एकच आयोग होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कधीचा आहे रे? 14 ऑगस्ट 1993. 14 ऑगस्ट 1993. याला घटनात्मक स्वरूप आहे का? याचं स्वरूप कसं आहे? स्वरूप म्हणजे हे घटनेत दिले का रे? तर हो, घटनेत दिले आहे. एससी आयोग पण आहे, एसटी आयोग पण आहे आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पण घटनेत दिलेला आहे. कलम कलम घटनेत दिले म्हणजे कलम असणारच. याच्यासाठी कलम आहे, एससी साठी कलम आहे 338, एसटी साठी कलम आहे 338A आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासाठी कलम आहे 338B. ठीक आहे. कायदा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगात कायदा कधी आहे? 1993. हे कायदे जुनेच आहेत ना. एससी एसटी कायदा हा जुनाच होता म्हणून हा कायदा. ठीक आहे. आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा 102वी घटनादुरुस्ती 2018 ने मिळाला. 102वी घटनादुरुस्ती 2018. याची रचना कशी असते? रचना एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतील. राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठी, राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठी एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. सेम अध्यक्ष एक, उपाध्यक्ष एक आणि 3 सदस्य. आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगामध्ये काय असतं रे? एक अध्यक्ष असतो, 3 सदस्य असतात आणि एक सदस्य सचिव असतो. ठीक आहे. पहिले अध्यक्ष कोण होते याचे? एस रामनाथ. म्हणजे हा एससी एसटी हा वैधानिक आयोग होता 1992 चा. त्या दोघांसाठी पण कोण होते रे? एस रामधन. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे याचे पण कोण असणार आहे मग? एसटीचे पण रामधनच, कारण की पहिले विचारले त्यांनी. पण पहिले कोण होते? पहिले. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे कोण होते? R.N. मांगीलाल आर्य प्रसाद. R.N. मांगीलाल आर्य प्रसाद. सध्याचे कोण आहे? सध्याचे किशोर मकवाना. कशाचे रे? अनुसूचित जातीचे. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचे कोण आहेत रे? अंतरसिंग आर्या. अंतरसिंग आर्या. त्यानंतर सध्याचे अध्यक्ष कशाचे? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे हंसराज अहिर. हंसराज अहिर. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? पाठ करा, तुम्हाला विचारतील. सैन्यातील काही प्रमुख नेमणुका आहेत. सैन्यातील काही प्रमुख नेमणुका. त्यातली अनिल चौहान सर. अनिल चौहान सर. काय रे? दुसरे सीडीएस. दुसरे सीडीएस. उपेंद्र त्रिवेदी. उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी कोण आहे? 30वे लष्कर प्रमुख. काय? द्विवेदी. द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी. 2 पायावर चालतो ना आपण? द्विवेदी. म्हणून हे लष्कर. लष्कर कसं असतं रे? पायदळ म्हणतो आपण लष्करालाच. पायदळ म्हणून काय 2 पायावर चालणारे द्विवेदी असं लक्षात ठेवा. लक्षात ठेवासाठी सांगतोय बरं का मी तुम्हाला फक्त. चालेल. दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी 26वे कशाचे रे? नौदल प्रमुख. नौदल प्रमुख. असं लक्षात ठेवा तुम्ही. मी फक्त लक्षात ठेवा सांगते, तुम्हाला सांगतोय मी फक्त कसं लक्षात ठेवायचं. बाकी माझ्या याच्या मग काही टेन्शन नाहीये. त्रिपाठी. त्रिपाठी. पाठी असते पाठी. पाठी पाण्यावर तरंगती काय? पाण्यावर तरंगती ना? पाण्यावर तरंगते. तर पाण्यावर तरंगती म्हणून लक्षात ठेवा. त्रिपाठी पाटीत पाण्यावर तरंगते. मग नौदलाचे प्रमुख कोण आहे रे? दिनेश कुमार त्रिपाठी सर. कितवे ते? 26वे. अमरप्रीत सिंग 28वे हवाई दल प्रमुख. कितवे रे? 28वे हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग. हवा कशी असते रे? अमर असती. हवा कशी असती? अमर असती. मग असं लक्षात ठेवा. हवा कशी आहे? अमर आहे. झालंय. हे उपेंद्र द्विवेदी सर, हे अमरप्रीत सिंग सर आणि हे दिनेश त्रिपाठी सर. ठीक आहे. त्यानंतर काय दिले खाली? अजित डोवाल सर दिसतात आणि पंतप्रधान मोदी दिसतात.
न्यू टीम ऑफ NSA अजित डोवाल इन मोदी 3.0 म्हणजे तिसऱ्या टर्म मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे तरी आता? अजित डोवाल सर. कोण आहे? अजित डोवाल सर. सलग तिसऱ्यांदा त्यांची पुनर्नियुक्ती झाली. सलग तिसऱ्यांदा त्यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्रदान केलेला आहे आणि 2014 पासून ते या पदावरती आहेत. आणि अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जर म्हटलं तर कोण आहे रे? राजेंद्र खन्ना. कोण? राजेंद्र खन्ना. आय होप तुम्हाला लक्षात आला असेल या. आणि 100% तुम्हाला याच्यातला एक ना एक तरी प्रश्न विचारतील म्हणजे विचारतीलच. पहा, अनिल चौहान सरवर विचारतील, नाहीतर उपेंद्र द्विवेदी सर, दिनेश त्रिपाठी सर आणि अमरप्रीत संघ. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता कसं लक्षात ठेवायचं. द्विवेदी म्हटलं तर काय, 2 पायावर काय चालते? लष्कर चालते. ठीक आहे, 2 पायावर काय चालते? लष्कर चालते. आणि उपेंद्र वरून वरून 30 लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दिनेश त्रिपाठी सर. दिनेश त्रिपाठी सर पाठीच्यावर तरंगती, पाण्यावर तरंगती 26वे. आणि अमरप्रीत सिंग सर, अमर काय असते? हवा असते म्हणून हवाई दलाचे प्रमुख. त्याच्यानंतर परमेश शिवमणी. 26वे. कितवे रे? 26वे तटरक्षक दलाचे महासंचालक. तटरक्षक दलाचे महासंचालक कोण? महासंचालक कोण झाले रे? हे परमेश शिवमणी. राकेश यादव यांचा पदभार असताना निधन झालं होतं. म्हणजे जागी कोण आला होता? परमेश शिवमणी आले होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बी श्रीनिवासन. NSG चे काय झाले? महासंचालक. काय झाले? महासंचालक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. कधी? 28 ऑगस्ट 2024 पासून. पूर्वीचे कोण होते रे? नलिन प्रताप. 1 मे ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत राहिले. आणि रघु श्रीनिवासन BRO चे महासंचालक झाले. BRO काय रे? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. इथे कन्फ्युजन होऊ नका. बी श्रीनिवासन आणि रघु श्रीनिवासन सर. बी श्रीनिवासन म्हणलं काय रे? NSG कमांडो आहेत ना, त्याचे महासंचालक झालेले आहेत ते आता. आणि जे रघु श्रीनिवासन आहे, रघु BRO काय? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्याचे काय झालं रे? महासंचालक झालेले. कोण? रघु श्रीनिवासन. रघु बॉर्डर. त्याच्यानंतर घ्या राजविंदर सिंग भट्टी. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सल्लागारचे महासंचालक पदी म्हणजे काय रे? CISF. मग असं लक्षात ठेवा, केंद्रीय औद्योगिक आहे ना, औद्योगिक सुरक्षा. उद्योगामध्ये काय तरी भट्टी असते. उद्योगात भट्टी असते का? भट्टी आपण फक्त लक्षात ठेवतोय, त्याच्यामुळे सांगतोय भट्टी असते ना उद्योगासाठी. मग काय रे? राजविंदर सिंग भट्टी. केंद्रीय औद्योगिक म्हणजे काय रे? CISF चे महासंचालक पदी यांची नेमणूक झालेली आहे. आणि फर्स्ट महिला CISF महासंचालक नीना सिंग यांची निवड झाली. पहिली महिला तर म्हटली कोण आहे रे? नीना सिंग. त्याच्यानंतर पियुष आनंद NDRF चे DG झालेले, ते डायरेक्टर जनरल झालेले. तर कोण झाले रे? पियुष आनंद. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स त्याची स्थापना झाली होती 2006 मध्ये. पियुष आनंद. त्यानंतर सदानंद दाते सर. काय झाले त्याची? राष्ट्रीय तपास यंत्रणा चे DG म्हणून, NIA चे DG म्हणून झाले. मग लक्षात कसं ठेवसाल? आपले दात असत ना, दात. मी फक्त लक्षात ठेवायसाठी सांगतोय हा. ही फक्त काल्पनिक आहे सगळं. लक्षात ठेवायचंय फक्त. बाकी कोणाच्या मनाला वाईट वाटून घेऊ नका. ठीक आहे. सदानंद दाते सर. काय? सदानंद दाते सर. काय रे? राष्ट्रीय तपास यंत्रणा. आपले दात नेहमी काही ना काहीतरी सापडत असतात खरे खायसाठी. तसंच मग राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA. त्यानंतर काय? अनिश दयाल सिंग CRPF चे काय रे? DG झालेले. CRPF चे काय झाले? DG झालेले. CRPF चे DG कोण? अनिश दयाल सिंग सर. त्यानंतर 13 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीत संसदेत झालेल्या घुसखोरीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने
चौकशीसाठी नेमलेली समिती आणि दयाल सिंग समिती हीच होती. ठीक आहे. CRPF ची. त्यानंतर काही व्यक्ती आणि त्याच्या काही प्रमुख नेमणुका झाल्या आहेत. ठीक आहे. व्यक्तीचे नाव आणि प्रमुख नेमणुका. पंकज त्रिपाठी मिर्झापूर मधले इथं. ठीक आहे. पंकज त्रिपाठी काय झालं रे, मध्य प्रदेश पर्यटनाचा नवा चेहरा म्हणून निवड. म्हणजे मध्य प्रदेशचे काय झालं, सरळ सरळ ब्रँड अँबॅसिडर झाले. काय झाले, ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर सौरभ गांगुली बंगालचा, गांगल लोक तिकडचे, गांगुली लोक हे बंगालचा ब्रँड अँबॅसिडर. आणि त्रिपुरा पर्यटनाचा काय झालं रे, ब्रँड अँबॅसिडर झाला. कोण, सौरभ गांगुली. त्यानंतर सोनू सूदचं नाव लय वेळा ऐकलं असेल तुम्ही आता. सोनू सूद थायलंड पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसिडर व सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. आणि मानद पर्यटन सल्लागार ही पदवी सुद्धा त्याला देण्यात आलेली आहे. थायलंडच्या सर्वात तरुण 37 वर्षीय पंतप्रधान पौतोगाटन शिनावात्रा यांनी त्यांची नेमणूक केली. ठीक आहे. शिनावात्रा. त्याच्यानंतर करीना कपूर सैफ अली खानच्या पत्नी. युनिसेफ इंडियाची नवीन राष्ट्रीय दूत. अरे युनिसेफ इंडियाची काय झाली, त्या नवीन राष्ट्रीय दूत म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर मनू भाकर, ऑलिम्पिक विजेता मनू भाकर. केंद्रीय बंदरे शिपिंग अँड जलमार्ग मंत्रालयाने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 कांस्य पदक, किती पदक रे, 2 कांस्य पदक जिंकणाऱ्या या नेमबाजीची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. हे जी मनू भाकर आहेत ना, मनू भाकर यांचे वडील हे नेव्ही मध्येच काम करतात रे, नेव्ही मध्येच कामाला येतं, म्हणजे काही अधिकारी कोणतरी. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय केलं रे, केंद्रीय बंदरे शिपिंग अँड जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित केलेले आहे. त्याच्यानंतर PV सिंधू, कशाचा प्लेअर आहे PV सिंधू, बॅडमिंटनच्या. तंबाखू नियंत्रणासाठी काय केलं, ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आयुष्यमान खुराना आणि नीरज चोप्रा याची FICCI द्वारे युथ आयकॉन ऑफ इंडिया म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. कोण रे, आयुष्यमान खुराना आणि नीरज चोप्रा. आयुष्यमान खुराना अभिनेते आणि नीरज चोप्रा हे काय रे, ऍथलेटिक प्लेअर आहे. म्हणजेच कोण, ते भालाफेक वगैरे करतात ना, ते म्हणजे एक प्लेअर येतं, स्पोर्ट्समन येतं. तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आयुष्यमान खुरानाची निवड केली. शीतल देवी जम्मू काश्मीरचे आहेत. आणि राकेश कुमार देशातील मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे अपंग व्यक्तींसाठी नॅशनल आयकॉन म्हणून काय केले, नियुक्ती केली. मग तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाचे काय विचारतात, तरी कलम विचारतात. किती कलम केंद्रीय निवडणूक आयोगाचे, 300 किती आहे, 324 कलम किती रे, 324. आणि तुम्हाला मग तिच्या पुढे राज्य निवडणूक आयोग विचारतात. राज्य निवडणूक आयोग याची कलम तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायची. ठीक आहे. याची कलम तुम्हाला काय करणार, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहे. ठीक आहे. ज्याने इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याचा खरंच फायदाच होईल. तुम्ही पुढे जरी पाहिसाल तरी कंटिन्यू. ठीक आहे. युवराज सिंग त्याच्यानंतर शाहिद आफ्रिदी, क्रिस गेल आणि हुसेन बोल्ट. हे काय रे, युवराज सिंग कुठे, भारताचे येतं. शाहिद आफ्रिदी पाकिस्तान आणि क्रिस गेल वेस्ट इंडिज. हे काय ती गप्पा काय रे, क्रिकेटर आहे. कोण आहे, सगळे क्रिकेटर आहेत. पण हुसेन बोल्ट हा एकमेव काय रे, जमैकन धावपटू आहे. काय धावपटू आहे. म्हणजे याची नियुक्ती कशासाठी केली आहे, मग ICC T20 वर्ल्ड कप 2024 चे 4 ब्रँड अँबॅसिडर होते. कशाचे, ICC T20 वर्ल्ड कप 2024 चे ब्रँड अँबॅसिडर कोण होते, तर हुसेन बोल्ट, क्रिस गेल, शाहिद आफ्रिदी आणि युवराज सिंग. ठीक आहे. त्यानंतर अमिताभ शहा विकसित भारत अभियान कार्यक्रमाचे काय झाले, ते सदिच्छा दूत म्हणून त्याची नेमणूक केली आहे. त्यानंतर न्यायाधीश भूषण गवई राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष झाले. ते काय झाले, नवीन कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे.
त्याच्यानंतर नालसा चे पॅट्रॉन इन चीफ CJI न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती झाली. काय रे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे कोण? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. कितवे आहेत ते? 51वे. कोण? संजीव खन्ना. मग असं लक्षात ठेवायचं. मी मागे बी सांगितलं तुम्हाला, आपण जे पेपर झाले पोलीस भरतीचे आता 2 पेपर घेतले, त्याच्यात मी सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोण झालेले आणि कितवे झाले, मी हे पण सांगितलं होतं तुम्हाला. तर त्याने बघितलं नसतील मागच्या व्हिडिओत पण मी खूप सुंदर प्रकारे त्याच्यात एक्सप्लेनेशन केलेलं आहे, ते बघून घ्या तुम्ही एकदा. तर कोण आहे रे? संजीव खन्ना. खलनायकाने जर काम केलं तर मग कुठे जावं लागते रे? कोर्टात जावं लागते. कुठं? कोर्टात. त्यानंतर KP शर्मा ओली 14 जुलै 2024 तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी प्रश्न विचारू शकतात. कोण? KP शर्मा ओली. KP शर्मा ओली नेपाळच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नेमणूक झाली त्यांची. आणि तिचे राष्ट्रपती कोण आहेत रे? रामचंद्र पौडेल. रामचंद्र पौडेल. त्याच्यानंतर अनुरा कुमारा दिसा नायके. अनुरा कुमारा दिसा नायके एकेडी, त्याला काय म्हणतात रे? एकेडी पण म्हणतात त्याला. 23 सप्टेंबर 2024 श्रीलंकाचे किती रे? 10वे अध्यक्ष. 10वे अध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि ते श्रीलंकाचे फर्स्ट मार्क्सवादी अध्यक्ष ठरले. त्यानंतर हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या 16व्या पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. कोण रे? हरिणी अमरसूर्या 16व्या पंतप्रधान म्हणून शपथ. सिरिमाओ बंदरनायके आणि चंद्रिका कुमारतुंगा यांच्यानंतर श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला, कितव्या? पॉइंट महत्वाचा आहे. मग तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. मोहम्मद युनिस 5 वेळच्या PM शेख हसीना. कुठलच्या आहेत रे? शेख हसीना बांगलादेशच्या होत्या. कुठलच्या? 5 वेळच्या PM शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून कोण होते? मोहम्मद युनुस नोबेल विजेते आहेत ते. त्यानंतर प्रोबोओ सुबियांतो इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली त्यांची. 26 जानेवारी 2025 चे प्रमुख पाहुणे होते आपले ते प्रजासत्ताक दिनाचे. कोण? इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण? प्रबोवो सुबियांतो. मग तुम्हाला एखादा प्रश्न विचारतील, 26 जानेवारी 2025 चे भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते? कोण होते रे? इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो. त्यानंतर मार्च 2024 आसिफ अली रझदारी पाकिस्तान राष्ट्रपती. शहबाज शरीफ पाकिस्तान. त्यानंतर नीता अंबानी मुकेश अंबानीच्या पत्नी. नीता अंबानी जुलै 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी त्यांची फेरनिवडणूक झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOC विचारू शकतात एखाद्या वेळेस. IOC मधील सामील पहिल्या भारतीय महिला. महत्वाचं आहे, पहिल्या भारतीय महिला. ठीक आहे. त्याच्यानंतर बिल्किस मीर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ज्युरी सदस्य भारतातील पहिली महिला ठरली. ज्युरी सदस्य काय ठरली? भारतातील पहिली महिला कोण ठरली? बिल्किस मीर या. त्यानंतर मल्लिका नड्डा स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक ऍडव्हायझरी काउन्सिल च्या काय झाल्या? त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. PT उषा कोण? PT उषा भारतीय ऑलिम्पिक संघटना IOA इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन च्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ठरल्यात रे? PT उषा. धावपटू द्या, राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार पण येतं. लक्षात ठेवा, मेन पॉइंट या येऊ शकतो 100%. भारतीय ऑलिम्पिक संघटना IOA च्या पहिल्या महिला अध्यक्ष. रघुराम अय्यर IOA चे फर्स्ट मुख्य कार्यकारी अधिकारी. नंतर प्रभाकर राघवन गुगलचे मुख्य तंत्रज्ञ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून त्यांची काय झाली? नियुक्ती झाली आहे. डेव्हिड साल्वागिनी नासाचे फर्स्ट मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी.
जर पवन दाऊलुरी मायक्रोसॉफ्ट विंडोज अँड सॉफ्टवेअरचे नवीन प्रमुख. हे झालं आपला डबल डबल अलर्ट. या हा हे नईमा खातून. कोण रे? नईमा खातून. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या फर्स्ट महिला कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती केली. कोणाची रे? नईमा खातून. नवीन असं घ्या. नवीन महिला कुलगुरू कोण झालेत मग रे अलीगड विद्यापीठाच्या? तर नईमा खातून. त्यांनी त्यांचे पती मोहम्मद गुलरेज यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्याच पतीकडून घेतले त्यांनी. रुचिरा कंबोज UNOतील भारताच्या फर्स्ट महिला स्थायी प्रतिनिधी. तो कोण? रुचिरा या परराष्ट्र सेवेतील 35 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या. 1987 बॅचच्या त्या IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी आहेत. जर पार्वतनेनी हरीश. कोण? पार्वतनेनी हरीश. UNOतील युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्यातील भारताचे नवीन स्थायी प्रतिनिधी. तो कोण आहे रे? पार्वतनेनी हरीश. त्यानंतर कांचन देवी. भारतीय वन संशोधन शिक्षण परिषदेच्या काय झालं? फर्स्ट महिला महासंचालक. त्यानंतर शोमिता विश्वास. महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनरक्षक पदी प्रथमच एक महिला विराजमान झाले. कोण रे? शोमिता विश्वास. तर रजनीश शेठ 1 जानेवारी 2024 MPSC चे अध्यक्ष. कोण? रजनीश शेठ. काय झाले? MPSC चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे DGP होते. प्रीती सुदान. मनोज सोनी यांनी UPSCचा राजीनामा दिल्यानंतर 1 ऑगस्ट 2024 UPSC अध्यक्षता पदभार स्वीकारला. कोण रे? प्रीती सुदानांनी. तर त्या आंध्र प्रदेश केडरच्या 1983 बॅचच्या काय होत्या? IAS अधिकारी होत्या. प्रीती अगलायम या IIT मद्रासच्या झांझिबार टांझानिया येथील फर्स्ट संचालक बनलेल्या आहे. देशातील फर्स्ट IIT कॅम्पस कोणता रे? झांझिबार टांझानिया. प्रीती रजक नेमबाज. त्या कोण येत्या? नेमबाज असलेल्या रजक या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहे. रजक कोण बनल्या रे? सुभेदार. मग तुम्हाला प्रश्न येतो की प्रीती रजक ह्या कोण येतं? नेमबाज इथं. आणि लष्करातील त्या काय बनल्या रे? पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत. त्यानंतर प्रीतीपाल. प्रीती मधलं कन्फ्युजन तुम्हाला इथं क्लिअर होऊन जाईल. प्रीतीपाल पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 पदके कांस्य जिंकणारी पहिली महिला आणि समारोप सोहळ्यात ध्वजवाहक. पॅराऑलिम्पिक म्हणजे काय रे? अपंगाची असती. बरोबर आहे. ध्वजवाहक असलेली धावपटू. इथं पाल कशी असते रे? पळती, जोरात पळती पाल. मला लक्षात ठेवा. प्रीतीपाल कशी पळती? जोरात पळती. म्हणून त्या कोण आहे रे? धावपटू. इथं कशातल्या? पॅराऑलिम्पिक. ठीक आहे. म्हणजे अपंगांची जे दोन घ्या त्यांनी 2 कांस्य पदके जिंकलेली आहेत. त्याच्यानंतर राकेश रंजन स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC चे काय झाले ते? अध्यक्ष बनलेले. कोण? राकेश रंजन SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन. त्यानंतर राकेश मोहन जागतिक बँक गटाच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती झालेली. कोण रे? राकेश मोहन. हे झालं आपलं. ओके. चला तर मग आजच्या दिवस आपण एवढंच बघूया आणि थांबूया. जर ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला असेल नक्कीच त्यांना फायदा झाला असेल असं मला वाटते. कारण की आपण पूर्ण डिटेल घेतलेलं आहे आणि याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला मला नाही वाटत की विचारतील म्हणून. अजून पण आपण घेणार इथून पुढं. असं नाही की आज झालं म्हणून संपलं. पण याच्यापैकी तुम्हाला 1-2 तरी प्रश्न विचारतील म्हणजे विचारतीलच. आणि जे विद्यार्थी आज नवीन असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या मित्रांना पण पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होईल. जास्तीत जास्त मुलं आपल्यासोबत जोडतील. मला पण शिकवायला नंतर तुम्हाला चांगलं वाटेल. अजून तुम्ही जर लाईक शेअर केलं तर अजून उत्साह वाढते आमचा. ठीक आहे. थांबायचं मग आपण इथं.
ओके.